टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा एक वेगळा पक्ष, हे दोन्ही पक्ष एकत्रित होणार याच्या चर्चांना जे आहे तो जोर धरू लागलेला आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे सर आहेत। अंकुश काकडे सर, खरं तर तुम्ही दोन्ही पवारांना एकत्र पाहिलंय, त्यांचा सहवास देखील तुम्हाला लाभलेला आहे। पुण्याचे महापौर म्हणून तुम्ही राहिला, आता ज्येष्ठ नेते आहात पक्षातले। तुम्ही शरद पवारांबरोबर सध्या आहात, परंतु अजित पवार आणि शरद पवार दोन्ही राज्याच्या राजकारणात एकत्र येणार या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। तुमचं वैयक्तिक मत काय? दोन्ही नेत्यांनी एकत्र येणं आता ही काळाची गरज आहे का? एक लक्षात घ्या, आपण म्हणलात की दोन्ही पवार, पण राजकारणामध्ये जेवढे पवार आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर मी काम केलेलं आहे। त्याच्यामुळे सध्याची जी परिस्थिती आहे, पवारसाहेबांनी परवा जे वक्तव्य केलं आणि त्याच्यावरती माध्यमामधून फार मोठी चर्चा सुरू झाली। कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला की नेमकी परिस्थिती काय राहणार आहे, काय वगैरे। पण त्याच्या बाबतीमध्ये पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलं की या एकत्रीकरण किंवा विलिनीकरण याच्या संदर्भामध्ये मी काही निर्णय घेणार नाही, जे आपल्याला देखील माहिती आहे। सुप्रियाताई आणि जयंतराव पाटील या बाबतीमध्ये जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल। त्यामुळे ते दोघंजणं निर्णय जे घेतील तो आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देखील मान्यता असणार आहे। फक्त मी पत्रामध्ये सुप्रियाताईंना आमच्या पुणे शहरातल्या राजकीय परिस्थितीची थोडी माहिती दिली की आज पुणे शहरामध्ये काम करणारे जे पक्ष आहेत त्यांची पुणे शहरातली स्थिती काय आहे, येणारी आगामी निवडणूक आपण आघाडी म्हणून लढवत काय परिस्थिती होईल, महायुती पक्ष लढले तर काय परिस्थिती राहील, आणि सगळेच जण वेगवेगळे लढले तर कशी स्थिती राहील, ही सखोल माहिती मी ताईंना दिली। आणि या सध्याच्या पार्श्वभूमीवरती जे काही संभ्रमावस्था कार्यकर्त्यांमध्ये आहे, तेव्हा एकदा त्याच्या बाबतीमध्ये आपण तातडीने निर्णय घ्यावा आणि तो निर्णय घेतल्यानंतर पुढची पावलं आपल्याला टाकायला सोयीस्कर जाईल, एवढंच त्या पत्रामध्ये आहे। बाकी दुसरं असं विलिनीकरण एकत्रीकरण हा विषय त्या पत्रामध्ये नाही। परंतु दोन्ही पवार एकत्र येणं ही काळाची गरज तुम्हाला वाटते का? कारण की ज्या पद्धतीनं राज्याची राजकारणाची स्थित्यंतर होताना आपल्याला पाहायला मिळतं, तर एकीकडे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेलं घवघवीत यश, त्यानंतर विधानसभेच्या पदरी पडलेलं अपयश आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उद्भवत असताना सातत्यानं दोन्ही पवार एकाच मंचावरती येताना पाहायला मिळतात, एकमेकांशी बोलतात आहेत। नाही, पवारसाहेब आणि दादा गेली अनेक वर्ष अनेक संस्थांमध्ये एकत्र काम करतात। मग ते चव्हाण सेंटर असेल, वसंतदादा इन्स्टिट्यूट असेल, विद्या प्रतिष्ठान असेल, रयत शिक्षण संस्था असेल, अशा अनेक संस्था ते एकत्र काम करतात। आणि ते आजही जरी राजकीय विचार त्यांचे वेगळे झाले असले, वेगळे पक्ष म्हणून ते काम करत असले, तरी ह्या विकासाच्या कामामध्ये, विधायक कामामध्ये ते एकत्र येतात। त्याच्यामध्ये काही त्याचा अर्थ ते दोघंजणं लगेच एकत्र येणार असं जो माध्यम लावतात तो अर्थात चुकीचा आहे। अर्थात हे कोणताही पक्ष असेल जो एकत्र असेल त्याच्या बाबतीमध्ये ताकद त्याची निश्चितच मोठी असते। ज्यावेळेला पक्ष विभागला जातो त्यावेळेला शक्ती ही दोघांची शक्ती देखील थोडी कमी होत जाते। पण या बाबतीमध्ये पवारसाहेब जो निर्णय घेतील किंवा सुप्रियाताई आणि जयंतराव जो निर्णय घेतील तो पक्षाच्या कार्यकर्त्यांना मान्य असेल। माझ्यासारखा कार्यकर्ता आजपर्यंत पवारसाहेबांबरोबर कालही होता, आजही आहे आणि भविष्यामध्ये देखील राहणार आहे। त्यामुळे फक्त माझा आग्रह फक्त एवढंच राहणार आहे की हा निर्णय आपण तातडीने घ्यावा, जेणेकरून संभ्रमावस्था कार्यकर्त्यामधली निघून जाईल। तुम्ही पुण्याचे आहात, पुण्याचे महापौर सुद्धा राहिलात, परंतु पुण्यामध्येच बॅनर लागतात की आता सुप्रियाताईंनी काळाची गरज ओळखून निर्णय घ्यावा म्हणून, एकत्रित यावं म्हणून। कार्यकर्त्याला जे वाटतं तो बॅनर लावतात। आता आपण अनेक वेळेला पाहिलं की दादांचे देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले होते। आजही वर्तमानपत्रामध्ये आपल्या या बातम्या चालल्यामुळे साहजिक कार्यकर्त्याला त्याची भावना व्यक्त करण्यासाठी ते बॅनर लावतात। त्याच्यामध्ये गैर काय अशातला भाग नाही, त्याची भावना त्याचा तो प्रयत्न असतो। काल दर आठवड्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जे आहेत ते स्वतःच्या पक्षाची आढावा बैठक घेत असतात। काल ती बैठक दत्तामामा भरण्यांच्या सिद्धगड या शासकीय निवासस्थानी झाली। त्या संपूर्ण बैठकीमध्ये अजित पवारांचा कार्यकर्त्यांना आणि आमदारांना म्हणण्याचं उद्देशून म्हणणं होतं की शरद गळती होते आणि ती गळती रोखण्याकरता त्यांच्याकडनं अशी स्टेटमेंट केली जातात असं त्यांचं म्हणणं होतं। नाही, ते स्टेटमेंट मी तर काय पाहिलं नाही, आणि ते केलं असेल तर त्यांनी त्यांचं जे काही मत असेल ते त्यांनी मांडलं। आणि आढावा बैठका जर आपण म्हणत असेल तर अशा आढावा बैठका
आमच्या पक्षामध्ये सातत्याने होतात. उद्याच आमची पुण्यामध्ये पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ही बैठक जी आमची आहे ती 46वी बैठक आहे. त्याच्यामुळे असं आणि प्रत्येकजण पक्षाची बैठक आहे घेणं त्यात गैर नाही. पक्षाचा आपला आढावा घेणं हे प्रत्येक पक्षाचं काम आहे. त्याच्यामुळे अशी बैठक घेतली म्हणून त्याला आजचा कोणता तरी संदर्भ लावणं हे काही बरोबर नाही आहे. परंतु काही अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या काही लोकांचा सूर आहे की जर दोन्ही पवार एकत्र येत असतील तर शरदचंद्र पवार पक्षातल्या कार्यकर्त्यांनी खरं तर त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी माफी मागावी म्हणून त्यांनी टोकाची भूमिका अजित पवारांवरती केलेली होती, वैयक्तिक टीका केलेली होती. कोणी किती टोकाची भूमिका घेतली होती हे त्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांवरती पाहून तपासून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे राजकारणामध्ये माफी मागणं अमकं तमकं हे प्रकार काही चालत नाहीत आणि कोणताही विचाराने चालणारे पक्ष हे माफी वगैरे काही मागत नसतात. धन्यवाद अंकुश सर, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. अंकुश काकडे होते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते. माध्यमांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित येण्याच्या संदर्भातल्या चर्चा आहेत, परंतु अंतिम निर्णय जो आहे तो दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते मंडळी घेऊ शकतात. आणि मी कालही शरद पवारांबरोबर आहे, आजही शरद पवारांबरोबर आहे आणि उद्या देखील शरद पवारांबरोबर असेल आणि ठाम असेल अशी भूमिका जी आहे ती अंकुश काकडे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवंत, अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई.